नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण भूमितीचे एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे काटकोन त्रिकोण पाहणार आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. सुरुवातीला आपण आकृती पाहू, नंतर सूत्रे पाहू त्याचे, त्यानंतर आपण काटकोन त्रिकोणाला सुरुवात करू. ठीक आहे. तर पहा आकृती कशी काय दिली आहे. काटकोन त्रिकोण म्हटलाय. पहा काटकोन त्रिकोण. तर हा जो त्रिकोण आहे याचा हा कोण कसा आहे, काटकोण आहे. काटकोन म्हणजे काय, तर 90 अंशाचा असला पाहिजे. येईल लक्षात. मग याला बाजू किती असते, 1 2 3 बाजू म्हणू आपण. ठीक आहे ना. आता काटकोन ज्या ठिकाणी होतो त्याच्या समोरची बाजू म्हणजे हा काय असतो, तर कर्ण असतो. हा काय असतो, कर्ण असतो. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या, या ही आणि ही काय काटकोन करणाऱ्या बाजू आहे. मग याची सूत्र पाहू आपण. सूत्रामध्ये दिले आहेत परिमिती. परिमिती म्हणजे काय, तर या सर्व संख्यांची बेरीज, या सर्व बाजूंची बेरीज. येईल लक्षात. ही बाजू किती आहे, ही बाजू किती आहे, ही बाजू किती आहे, यांची जर बेरीज केली तर काय मिळते, आपल्याला परिमिती मिळते. येईल लक्षात. चला त्यानंतर दिलाय क्षेत्रफळ. मग मला सांगा क्षेत्रफळ म्हणजे काय, तर हा आतमधला पूर्ण एरिया म्हणजे काय, तर क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळा सूत्र काय दिलं आहे पहा, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मी आता सांगितलं काटकोन करणाऱ्या बाजू कुठल्या, तर हा काटकोन झाला आणि या दोन बाजू काटकोन करणाऱ्या आहेत. म्हणजे काय, AB आणि BC या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. येईल लक्षात. आता हे आकृती आणि सूत्र आपण समजून घेतले. त्यानंतर आता याच्यावर आधारित प्रश्न बघू. तर पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 1 काय म्हटलं आहे पहा, तर एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 5 सेमी व दुसरी बाजू 12 सेमी असेल तर कर्ण काढा. काय काढायचं आहे, कर्ण काढायचं आहे आपल्याला. एक बाजू किती दिली आहे, 5 आणि दुसरी काय दिली आहे, 12. हे समजून घेऊ आपण. 5 असेल आणि ही समजा 12 असेल. येईल लक्षात. तर आपल्याला तो कर्ण काढायचा आहे. मग कर्ण काढण्यासाठी आपण बघितलं यापूर्वी ही काय, तर पायथागोरसचा सिद्धांत लावणं गरजेचा असतो. मग पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणते, जर आपल्याला कर्ण काढायचा आहे तर सिद्धांत काय सांगतोय आपल्याला पहा, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग. आपण असं घेऊ, पाया गुणिले उंची असते ते. ठीक आहे ना. तर आपण घेऊ पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ओके. या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचं आहे. काढायचं काय तुम्हाला, कर्ण. मग या ठिकाणी x चा वर्ग घेऊन देऊ. कर्ण म्हणजे काय, तर x चा वर्ग ठेवू आपण. पहिली बाजू दिली आहे तुम्हाला 5, हा येतोय 5 चा वर्ग. आणि दुसरी बाजू दाखवली आहे तुम्हाला किती, 12 चा वर्ग. हे लक्षात बस झालाय. तर x चा वर्ग बरोबर किती, 5 चा वर्ग 5 5 किती 25 आणि 12 चा वर्ग 144. बस या दोघांची बेरीज करू आणि वर्गमूळ काढून घेऊ, उत्तर मिळेल आपल्याला. तर x चा वर्ग बरोबर किती पहा, हा 4 आणि हा 5 हे झाले 9, हे 4 आणि हे 2 6 आणि हा 1 असाच. ठीक आहे. 169 हा कशाचा वर्ग आहे, तर 169 हा 13 चा वर्ग आहे. मग याचं वर्गमूळ काढून घेऊ. x बरोबर किती, तर 13. मग मला सांगा यांनी प्रश्न काय केला आपल्याला, तर यांनी प्रश्न केलाय तर कर्ण किती. मग हा आपला कर्ण किती राहील, तर हा कर्ण राहील आपला किती, 13. हे लक्षात तुमच्या. म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर काय असेल, तर ते उत्तर असेल 13 सेमी. ठीक आहे. चला लिहून टाका. आणि हे सेमी एककात दिलात बघा, 5 सेमी 12 सेमी म्हणजे उत्तर काय राहिलं आपलं, सेमी एककात म्हणजे 13 सेमी. ठीक आहे. व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा एक प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. यापूर्वी एक सोडवलाय, हा दुसरा प्रश्न आपण याच प्रकारामधला बघणार आहे. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 9 सेमी व दुसरी बाजू 12 सेमी असेल तर कर्ण किती. एक बाजू काय, काटकोन त्रिकोणाची एक बाजू 9 सेमी आणि दुसरी काय 12 आहे. तर हा कर्ण आपल्याला परत काढायचा आहे. हे लक्षात. कर्ण काढण्यासाठी काय, परत आपण पायथागोरसचा सिद्धांत यूज करू. पहा कर्ण बरोबर काय, कर्णाचा वर्ग बरोबर काय, तर पहिल्या बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे ना. चला त्यानंतर आपल्याला कर्ण काढायचा. मग कर्णाच्या ठिकाणी x ठेवतो, x चा वर्ग घेऊ. पहिली बाजू 9 घेतोय, 9 चा वर्ग आणि दुसरी बाजू काय घेऊ, 12 चा काय तर वर्ग. ठीक आहे. परत x चा वर्ग बरोबर 9 9 काय 81 आणि 12 चा 144 वर्ग. ठीक आहे. चला x चा वर्ग बरोबर किती, 4 आणि 1 5. ठीक आहे. त्यानंतर 8 आणि 4 12, राहिला 1 1 आणि 1 2, 225 हे काय सेमी. मग मला सांगा याचं वर्गमूळ काढू. हे करण्यापेक्षा डायरेक्ट घेऊ. याचं वर्गमूळ काय, तर x बरोबर किती, x बरोबर किती राहिला 225 कशाचा वर्ग आहे, तर हा आहे 15 चा वर्ग. मग हे काय कर्ण, कर्ण काय सेमी. येईल लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे होता, फक्त कर्ण किती, तर कर्ण किती आहे 15. मग याचं उत्तर लिहून टाकू आपण इथे 15 सेमी. हा झाला आपला कर्ण. ठीक आहे. काय झाला आपला हा. येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचा वेगळा एक प्रकार पाहू आता आपण.
लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलंय पहा. तर एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 12 सेमी व 16 सेमी आहे तर परिमिती किती. काय म्हटलंय, काटकोन करणाऱ्या बाजू 12 सेमी व 16 सेमी आहे तर परिमिती किती. या ठिकाणी ही 12 आणि या ठिकाणी घेऊ आपण 16. लक्षात, एक 16 आहे एक 12 आहे, तर काय म्हटलं आहे आपल्याला परिमिती किती. परिमिती मग परिमिती काढून घेण्यासाठी पहिले आपल्याला कर्ण काढणं गरजेचं आहे. येईल लक्षात, कर्ण काढून घेऊन नंतर आपल्याला 1 2 तिन्ही बाजू मिळते म्हणजेच आपल्याला परिमिती मिळेल. येईल लक्षात. तर पाहू आपण कर्ण काढण्यासाठीची पद्धत माहिती आहे तुम्हाला, सिद्धांत वापरतोय आपण पायथागोरसचा. काय करता येईल पहा, परत लिहून घेतोय, हे वारंवार याच्यासाठी लिहितोय की तुम्हाला पाठांतर होऊन जाईल. ठीक आहे ना. पहा, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय वर्ग. ओके, कर्ण दिलेला आहे का नाही, तर x चा वर्ग घेतोय बरोबर. पहिली बाजू या ठिकाणी सुरुवातीला 12 नंतर 16, मग 12चा वर्ग 16 घेतला तरी चालेल, 16चा वर्ग अधिक 12चा वर्ग. ओके, चला तर x चा वर्ग बरोबर काय, 16चा वर्ग होतो हा 256 आणि 12चा वर्ग होतो हा 144. ठीक आहे, तर x चा वर्ग बरोबर किती, हा 4 आणि 6 10, 10 शी 0 राहिला 1, हे 5 5 आणि 5 10 राहिला 1, हे 2 आणि 2 4, 400 मिळते. मग मला सांगा 400 हा कशाचा वर्ग आहे, तर x ची रेट मिळतोय आपल्याला, तर 400 हा 20 चा वर्ग आहे. 20 बरोबर x, हे काय आपला कर्ण काय आहे, तर कर्ण इथे लिहून घेतोय मी, या ठिकाणी इथे लिहितोय बघा. कर्ण काय काढलाय आपण, हा कर्ण काढला. येईल लक्षात. मग कर्ण या ठिकाणी 20 मिळतोय आपल्याला, त्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे आपली परिमिती. कारण परिमिती सूत्र a अधिक b अधिक c लिहून घेतोय. आपल्याला काढायचं काय, परिमिती. मग मला सांगा परिमिती काढण्यासाठी काय, तर परिमिती बरोबर a अधिक b अधिक c. ओके, मग मला सांगा a b किती आहे, 16 आणि 12 तर माहिती आहे आपल्याला, 16 अधिक 12, आता काय काढला आपण 20. या सर्वांची बेरीज म्हणजे आपली परिमिती. लक्ष द्या, हा 0 जशाच्या तसा देतोय, 0 2 आणि 4 0 2 आणि 6 किती झाले, हे 8. ठीक आहे, बाकी काहीच नाही, 2 आणि 1 3 आणि 1 4, हे 48 उत्तर मिळते आपल्याला. किती, 48. पहा व्यवस्थित पहा, 12 20 आणि 16 यांची बेरीज व्यवस्थित करा, काय मिळते तुम्हाला 48. 48 हे कोणत्या एककात असेल, तर हे सेमी एककात असेल. येईल लक्षात. मग आपल्या या गणिताचं उत्तर काय, परिमिती किती, तर किती आहे 48. सुरुवातीला काय करून घेतलं आपण, याच्यावरून आपण कर्ण काढला, कर्ण आपल्याला मिळाला 20. त्याच्यानंतर आपण परिमिती काढून घेतली, 2 बाजू गणितामध्ये दिली होती, एक बाजूने होती, त्याच्यामुळे ती बाजू काढल्यानंतर आपल्याला परिमिती मिळेल. येईल लक्षात. व्यवस्थित लिहून टाका, त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेमी व 24 सेमी आहे तर परिमिती किती. आपल्याला परिमिती काढायची आहे. ठीक आहे, परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय, तिन्ही बाजू पाहिजे. 3 बाजूपैकी 2 दिल्या आहेत पहा. काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेमी आणि 24 सेमी, कुठली ठेवा, ही 24 ठेवतो आहे आणि 7 ठेवतो आहे. मग आपल्याला हा कर्ण माहित असणं गरजेचं आहे. कर्ण काढण्यासाठी काय करतोय माहिती आहे तुम्हाला, तर पायथागोरसचा सिद्धांत वापरतोय आपण. कर्णाचा काय, तर वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय हा वर्ग. ओके, चला तर काय करता येईल आपल्याला, हा कर्ण माहित नाही, x चा वर्ग, पहिली बाजू किती दिली आहे 7, दुसरी 24 घेऊ आपण, 7 चा वर्ग आणि काय हा 24 चा वर्ग. येईल लक्षात. पाहून घेऊ काय होतं, तर x चा वर्ग बरोबर 7 7 49 आणि 24 चा वर्ग हा 476 576. ठीक आहे ना, हा लिहून घेतोय मी 576. ओके, चला त्यानंतर पहा x चा वर्ग बरोबर, आणि एक लक्षात असू द्या, वर्ग संख्या ह्या पाठ पाहिजे, हा लक्षात नाही तर भरपूर वेळ लागेल तुम्हाला. ठीक आहे, चला तर काय होईल, 6 आणि 9 किती झाले 15, 15 5 राहिले किती 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 2 राहिला किती 1, काय राहिला फक्त 5 आणि 1 6, हे झाले 625. मग मला सांगा 625 हा कशाचा वर्ग आहे, तर 25 चा वर्ग आहे. मग x ची रेट किती, तर x बरोबर मिळतो आपल्याला किती, तर 25. ओके, हा लिहून टाका 25. ठीक आहे, आता हा काय मिळाला आपल्याला, हा मिळाला कर्ण. हा जेव्हा कर्ण मिळतो तर परिमिती काढणं इझी जाईल, सोपी जाईल आपल्याला. पहा, तर परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला काय, तर a अधिक b अधिक c, तिन्ही बाजूंची बेरीज. त्याच्यापैकी 2 बाजूंची बेरीज सुरुवातीला त्याने दिल्या 7 आणि 24, हा 7 अधिक 24. आता काय काढाल तुम्हाला, हा 25 काढलेलाच आहे आपण, इथे लिहून टाका बस झालाय. या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आपली काय परिमिती असेल. पहा 5 आणि 4 9, 9 आणि 7, 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, 16 6 राहिला किती 1, हा 2 आणि 1 3,
3 आणि 2 5, इकडे तर नाहीच आहे, म्हणजेच किती झाले 56 सेमी. ही काय झाली आपली परिमिती. हे लक्षात सुरुवातीला कर्ण काढून घ्या आणि नंतर हे परिमिती. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलंय, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सेमी व 4.5 सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. काय काढायचं आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, पहा 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग काटकोन करणाऱ्या बाजू आपल्याला दिल्या आहे ना दोन्ही. बघा यांनी म्हटलं काटकोन करणाऱ्या बाजू किती आहे, 3.5 आणि 4.5. म्हणजे सरळ सूत्र यूज करता येईल आता आपल्याला. पहा, तर क्षेत्रफळ बरोबर काय 1/2 गुणिला काय काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग आपण शॉर्टकट मध्ये लिहू या ठिकाणी, काटकोन करणाऱ्या बाजूंचा काय तर गुणाकार. ओके, गुणाकार. ठीक आहे ना. आता पहा मांडणी करून घेऊ. बरोबर 1/2 जशीच्या तसे घ्या गुणिला काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार 3.5 आणि 4.5. लिहून घेतोय 3.5, इथे लिहितोय मी 3.5 गुणिला 4.5. ओके, बस झालं. हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते तुम्हाला. दिलं लक्षात. मग हे सोडवायचं कसं, तर पहा एक स्टेप खाली लिहून घेतो याच्या, परत जसे तसे लिहितो 1/2 गुणिला 3.5 गुणिला हा जो 4.5 आहे, हा मला पॉईंट काढायचा आहे. छेदामध्ये 10 घेतो, हाय पॉईंट काढायचा आहे, छेदामध्ये 10. एक घरा अगोदर पॉईंट असल्यामुळे एक शून्य मी छेदामध्ये वाढवला आहे. हे लक्षात. मग हा मी पॉईंट आणि पॉईंट काढून टाकला. लक्षात आलं. याची स्टेप, ही स्टेप मी अशा पद्धतीने मांडली. आता आपल्याला भाग सहज देता येईल. पहा, किंवा तुम्हाला डायरेक्ट गुणाकार करून 2 ने भागलं तरी चालेल. आता पहा काय होईल, 5 दुने 10, 5 9 45, 5 दुने 10, 5 7 35. हे लक्षात. आता 2 ने याला भाग जात नाही, याला जात नाही, कोणालाच जात नाही. मग काय कराल तर पहा, बरोबर 7 9 63, हे लिहिले मी 63. छेदामध्ये काय 2 दुने 4 आणि 4 दुने 8, या ठिकाणी लिहितो मी 8. बस झालं. हे भागाकार करायचा आहे. 63 भागेला 8 जर केलं की उत्तर मिळते. बाजूला घेऊन सोडून पहा. पहा लक्ष द्या, 63 भागेला किती 8. आता पहा 8 8 64, याच्यापेक्षा मोठा होतो. मग 8 साती 56. हे लक्षात. चला किती राहते सांगा. 13 मधून या 13 मधून 6 गेले, किती राहिले, 13 मधून 6 गेल्यानंतर या ठिकाणी राहते 7 आणि हा 1 इथे येतो. 6 मधून 6 शून्य, किती राहिले हा 7. ठीक आहे ना. मग मला सांग एक्स्ट्रा शून्य घेतोय म्हणून पॉईंट दिला आहे. त्यानंतर 8 किती 64. ओके, आता किती राहिले 6, एक्स्ट्रा शून्य परत, म्हणजेच काय होईल 8 7 परत 56. हे लक्षात. म्हणजे आता किती उरत आहे 4, राहू द्या उरून, काही अडचण नाही. मग मला एक सांगा, या ठिकाणी उत्तर किती मिळालं तुम्हाला, 7.87 चौरस सेमी. या ठिकाणी लिहून टाकतोय तुम्ही. पहा 7.87 चौसेमी. ओके, हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात. काय केलं परत एकदा सांगतोय, सूत्र तर माहिती आहे तुम्हाला, त्याच्यानुसार मांडणी करून घेतली. आता हे पॉईंटचे प्रॉब्लेम आहे, तर काय छेदामध्ये मी 10 10 करून घेतले आहे. ठीक आहे. त्यानंतर हा भागाकार केला, काय राहिलं 9 7 63. ठीक आहे. आणि त्यानंतर हा 2 दुने 4 आणि 4 दुने 8 भागाकार. 63 भागेला 8 आपण बाजूला सोडून पाहिलं, त्याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला 7.87 चौरस सेमी. हे लक्षात. व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 5.6 सेमी व 4.5 सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. काय करायचं आपल्याला, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाच्या क्षेत्रफळात सूत्र माहिती आहे तुम्हाला, काय सांगा, तर क्षेत्रफळ बरोबर काय 1/2 गुणिला काटकोन करणाऱ्या बाजूंचा काय तर गुणाकार. ठीक आहे, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग मला एक सांगा, सूत्र तर दिलं आहे, त्या पद्धतीने मांडणी करून घेऊ आता आपण. तर क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला काटकोन करणाऱ्या बाजू 5.6 आणि 4.5. इथे लिहितोय 5.6 गुणिला 4.5. ओके. आता हे सोडवण्यासाठी याच्या पूर्वी काय स्टेप यूज केली हे माहिती आहे तुम्हाला. मग काय करता येईल पहा, याच पद्धतीने 1/2 गुणिला मी 5.6 त्याच्या छेदामध्ये 10 घेतो आहे आणि इकडे 4.5 याच्या छेदामध्ये मी काय घेतो 10. मग आता आपण 10 घेत आहे, म्हणजे हा पॉईंट निघून गेला. 10 का बरं घेत आहे, एक घरा अगोदर पॉईंट असल्यामुळे 1 0, इथे एक घरा अगोदर पॉईंट असल्यामुळे 1 0. समजा इथे 55 असते तर आपल्याला 4.55 असते, तुम्ही 2 0 घेतले असते, कारण 1 आणि 1 2 घरा अगोदर पॉईंट आहे म्हणून 2 0 येतो, अशा पद्धतीने. ठीक आहे ना. आपण
या पूर्ण कोर्समध्ये व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक पाहिले आहेत. त्याचे ते जर प्रकरण तुम्ही रेफर कराल व्यवस्थित तर इथे काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. खूप इझी पद्धतीने शिकवलाय मी तुम्हाला. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या. यामध्ये हा पॉईंट काढून टाकला, येईल लक्षात आता. म्हणजे काय, 5.6 56/10 घेतलाय आणि 4.5 45/10 घेतलाय. ओके, चला हे सोडून घेऊ आता आपण. पहा, लक्ष द्या. काय होईल, 5 दुने 10, 5 9 45. ठीक आहे, आता पहा, या दोनने इथे भाग जातोय, दोनने भाग देतोय या ठिकाणी. बे कबे, बे दुने 4 1 राहिला आणि बे 8 16 हा कटला. ओके, आता याही दोनने इथे भाग जातोय. बे कबे, बे एक बे आणि बे चौक 8 हा सुद्धा कटला. येईल लक्षात. आता हे 10 असेच राहू द्या, काही अडचण नाही. या दोघांचा गुणाकार करू आणि 10 ने त्याला भागू, सोपं जाईल. पहा काय करता येईल, 9 चौक 36 किती राहिले 3, त्यानंतर 9 1 9 10 11 12 हे झाले किती 126. काही शून्य वगैरे बाकी राहिलं तर काहीच नाही. आणि भागाकारात किती, फक्त 10. बस झालाय. आता 10 याचा अर्थ एक घरा अगोदर पॉईंट द्या ना, बस झालं. 10 काढायचेच आहे ना आपल्याला. 10 ने भाग देणे म्हणजेच काय, तर 10 असल्यामुळे घरा अगोदर पॉईंट द्या, म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला 12.6. हे झालं तुमचं उत्तर. कोणत्या एककात निघेल, क्षेत्रफळ आहे याचा अर्थ सेमीचा वर्ग लिहू शकता किंवा काय लिहू शकता तुम्ही, चौ सेमी एकक, चौ सेमी असं लिहू शकता. हे लक्षात. व्यवस्थित समजून घ्या मी इथे काय काय केलं, कशाने कशाला भागलं, हे लक्षात. चला उत्तर काय मिळालं, तू 12.6. ठीक आहे, चला लिहून टाका. यानंतरचा एक वेगळा प्रकार पाहू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 15 सेमी असून त्याची उंची 12 सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ व परिमिती किती. काय काढायचं आहे तुम्हाला, क्षेत्रफळ आणि परिमिती काढून घ्यायचे. काय, क्षेत्रफळ आणि परिमिती. मला सांग, क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी नेमकं पाहिजे काय आपल्याला, सर्वच गोष्टी पाहिजे. पहा, परिमिती काढण्यासाठी तिन्ही बाजू पाहिजे आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी सुद्धा या दोन बाजू गरजेच्या असते. ठीक आहे, मग यामध्ये आपल्याला दिलं काय, फक्त कर्ण दिलाय. काय दिलाय, फक्त कर्ण. आणि काय दिले, उंची दिली आहे. मग कर्ण दिली आहे आणि ही उंची दिली आहे, पाया काढून घेऊ ना आपण, तेही महत्वाचं आहे. तर पहा काय करता येईल. पहा, मग या ठिकाणी कर्ण दिल्यानंतर उंची दिली, पाया जर काढायचा असेल तर सिद्धांत वापरू शकतो आपण, कुठला, पायथागोरसचा. तर मग पहा, पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतोय, कर्णाचा काय वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय तर वर्ग. ठीक आहे, चला काय होईल, कर्ण दिलेला आहे त्यांनी 15, या ठिकाणी लिहून घेतोय मी 15चा वर्ग. पहिली बाजू समजा 12 आहे, हे लिहून घेतोय मी 12, आणि दुसरी बाजू आपल्याला माहित नाही म्हणजे पाया, ते आपल्याला माहिती नाही. काय करून घेता येईल, 15चा वर्ग किती, तर 225 बरोबर 12चा वर्ग किती, तर 144 अधिक x चा वर्ग. x च्या वर्गाची रेट पाहिजे आपल्याला, म्हणून x चा वर्ग असाच ठेवू आपण. या ठिकाणी 225 वजा किती होईल, हे 144 किती होते पाहू. पहा, 5 मधून 4 गेले, 1 राहिला आणि सरळ 2 राहिले, म्हणजे 12 मधून 4 गेले, इथे राहिले 8. हा 1 इथे आला, म्हणजे 1 आणि 1 म्हणजे 2 मधून 2 गेले, 0 राहिला, म्हणजे 285 मधून 144 गेले असता उत्तर किती राहते, 81. 81 बरोबर काय, तर x चा वर्ग. मग मला सांगा x ची रेट किती, x बरोबर किती, तर 9. x बरोबर किती, 9. मग हे 9 काय आहे, तर 9 आहे आपला हा पाया. इथे लिहितो मी 9. त्याने उंची दिली आपल्याला किती, 12, आणि कर्ण दिला होता आपल्याला किती, 15. हे लक्षात, तिन्ही बाजू मिळाल्या. मग याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, क्षेत्रफळ सांगितलंय ते, पहा, क्षेत्रफळ आणि परिमिती. सुरुवातीला क्षेत्रफळ काढून घेऊ. क्षेत्रफळ बरोबर किती, पहा, 1/2 पाया गुणिला उंची. पाया किती आहे आपल्याला 9 आणि उंची किती आहे 12, म्हणजे हा काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आहे. पाया आणि उंची म्हणजेच काय, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग पाहू आपण, हा लिहितोय मी 9 आणि हा लिहितोय मी 12. हे लक्षात. चला काय होईल, पहा, या 2ने याला भाग जातो, हे 6 आणि 9 सरकत 54. 54 सेमी चा वर्ग, हे काय राहिलं आपलं क्षेत्रफळ. हे लक्षात, हे झालं क्षेत्रफळ. आता सोबत आपण परिमिती सुद्धा काढून घेऊ. परिमिती बरोबर काय, a अधिक b अधिक c. मग मला सांगा abc किती, समजा a इथून इथपर्यंत आहे 12, 9 आणि 15 असं घेऊ, म्हणजेच काय 12 अधिक 9 अधिक काय 15. चला किती होईल, मोजून टाका बरं. काय होईल, 5 आणि 9 किती झाले, 5 आणि 9 14, 15 16, 16 6 राहिला 1, हे 2 आणि 1 3 किती झाले, हे 36. 36 सेमी ही काय झाली आपली परिमिती. ही लक्षात. काय मिळाला, हे 54 सेमी चा वर्ग हे झाला आपलं क्षेत्रफळ आणि 36 सेमी हे काय झाली आपली परिमिती.
येईल लक्षात. व्यवस्थित समजून घ्या. पहिले याच्यावरून काय काढा, बाजू पाया असो किंवा उंची असो जे म्हटलं ते काढून घ्या. नंतर तुम्हाला क्षेत्रफळ आणि परिमिती काढता येईल. ठीक आहे. चला त्यानंतरचं याच पद्धतीचं परत एक गणित सोडवू आपण. पाहिला प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 26 सेमी असून त्याची उंची 24 सेमी आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ व परिमिती किती. परत सेम गणित तसं झालं. क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे. मग क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी आपल्याला तिन्ही बाजू गरजेच्या आहेत. मग याच्यापैकी आणि कर्ण 26 दिला आहे आणि उंची 24. पहा ही उंची जे दिली आहे ती दिली आहे 24 आणि कर्ण जो दिला आहे तो दिला आपल्याला 26. मग याच्यावरून आपण हा पाया काढू शकतो इथला. ठीक आहे. मग पाया किती, तर ते काढण्यासाठी कुठला सिद्धांत वापरला आपण, पायथागोरसचा. पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणते, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय वर्ग. ओके. मग कर्ण दिलेला आहे ना त्यांनी, किती दिला आहे कर्ण, पहा कर्ण दिला आहे तो 26. मग इथे लिहून घेतोय मी 26 चा काय तर वर्ग. ठीक आहे. त्यानंतर पहिली बाजू लिहून घ्या 24, हे लिहून घेतोय मी 24 चा वर्ग अधिक दुसरी बाजू माहिती नाही म्हणून x चा घेतोय इथे वर्ग. ओके. चला काय करता येईल, 26 चा वर्ग सांगा. 26 चा वर्ग 676, 24 चा वर्ग 576 आणि x चा वर्ग असाच ठेवा. ठीक आहे. काय करता येईल आपल्याला, x ची रेट काढायची आहे म्हणजे x चा वर्ग असाच ठेवू. हा 676 वजा 576 वजा किती 576. ठीक आहे. मला सांगा 676 वजा 576 केलं तर राहते किती 100 बरोबर x चा वर्ग. तर x ची रेट किती, x बरोबर किती तर 10. लक्षात. याचं वर्गमूळ काढा किती मिळते 10. 10 हा काय आहे तर हा आहे आपला पाया. हे लक्षात बस झालाय. मग आता आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल आणि परिमिती सुद्धा काढता येईल. तर क्षेत्रफळ काढून घेऊ सुरुवातीला आपण. बघा लक्ष द्या. क्षेत्रफळ बरोबर किती 1/2 पाया गुणिला उंची म्हणजेच काय, काटकोन करणाऱ्या बाजू ही आणि ही बाजू म्हणजेच काय या ठिकाणी लिहितोय मी 24 गुणिला काय 10. हे लक्षात. चला तर काय होईल, मग या दोनने याला भागतोय, हे राहिले 12. मला सांगा 12 गुणिला 10 सोडवायची गरज नाही, 120 सेमीचा वर्ग लिहून टाका. हे झालं आपलं क्षेत्रफळ. हे लक्षात. महत्वाचे ही आहे, हे जर मिळालं तर खूप कमी वेळामध्ये क्षेत्रफळ आणि परिमिती सुद्धा मिळते. परिमिती काढून त्यांनी दोन्ही विचारलाय, क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. परिमिती बरोबर काय, a अधिक b अधिक c, b अधिक c. मग a b c माहिती झाली. आता पहा 24 10 आणि 26 लिहून घेतोय. पहा एक 24 दुसरे 10 आणि तिसरे किती 26. चला सांगा 26 आणि 24 हे झाले 50, 50 आणि हे 10 60. हे किती झाले 60 सेमी. 60 सेमी ही काय झाली आपली परिमिती, हे काय झालं क्षेत्रफळ. हे लक्षात. चला तर पहा याच्यावरून आपण काय काढलं, क्षेत्रफळ काढू शकलो 120 सेमीचा वर्ग आणि परिमिती काढलाय 60 सेमी. हे लक्षात. व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पाहिला द्या प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटल्यात, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 चौरस सेमी आहे व उंची 12 सेमी आहे तर परिमिती काढा. परिमिती किती म्हटलाय तिने, काय म्हटलंय परिमिती. परिमिती काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, ह्या तिन्ही बाजू पाहिजे. कोणत्या कोणत्या, ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी. ह्या तिन्ही बाजू आपल्याला पाहिजे. हे लक्षात. काय तिन्ही बाजू पाहिजे. मग याच्यापैकी यांनी फक्त उंची दिली आहे. उंची ही दिली 12 आपल्याला. ओके. काय दिली उंची 12. मग एका बाजूवरून तर आपण डायरेक्ट पायथागोरसचा सिद्धांत पण लावू शकणार नाही. ठीक आहे. मग करायचं काय, यांनी आपल्याला क्षेत्रफळ दिलं आहे. ठीक आहे. क्षेत्रफळावरून काय काय मिळते ते पाहू आता आपण. पहा क्षेत्रफळाचं सूत्र यूज करतोय मी. पहा क्षेत्रफळ बरोबर काय तर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काय, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. येईल लक्षात. मग मला एक सांगा, क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला किती दिलाय 30. हे बघा 30 दिलाय. 30 या ठिकाणी लिहून घेतोय. 1/2 सुद्धा लिहून घेतोय. काटकोन करणाऱ्या बाजूंचा जो गुणाकार आहे म्हणजे काटकोन करणाऱ्या ह्या दोन बाजू, त्याच्यापैकी एक बाजू दिली दुसरी बाजू नाहीये आपल्याकडे. एक बाजू किती दिली तर एक बाजू त्यांनी दिली आपल्याला 12. हे बघा दिली उंची किती आहे 12 गुणिला हा घेतो x. x म्हणजे काय, काटकोन करणारी ही दुसरी बाजू. ही दुसरी बाजू घेतली आपण काय सध्या x घेतली आहे. याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, x ची रेट म्हणजे दुसरी बाजू मिळू शकते. पाहू बरोबर. हा x असाच ठेवतो आहे, हा 30 असाच. अंशामध्ये काय जाईल, हे 2 जाईल, पक्षांतर करतोय. हा अंशामध्ये 2 जाईल, छेदामध्ये 12. पहा लक्ष द्या. बे बे सक 12, 6 1 6 आणि 6 5 30 म्हणजे 5 बरोबर x. मला सांगा हे 5 काय आहे तर ही 5 काटकोन करणाऱ्या बाजू ज्या दिल्या, एक बाजू तर दिली आहे, दुसरी बाजू काढली आपण. दुसरी बाजू म्हणजे ही किती आहे तर ही आहे 5. ओके. मग ही जेव्हा 5 निघते तर आपल्याला पहा काटकोन करणाऱ्या बाजू दोन्ही मिळाल्या.
ओके, काटकोन करणाऱ्या बाजू मिळाल्या. मग आपल्याला क्षेत्रफळ थोडी विचारला, आपल्याला काय विचारलाय, परिमिती. मग परिमिती विचारली म्हणून आपल्याला कर्ण काढणं गरजेचं आहे ना. पहिली बाजू मिळाली, दुसरी बाजू, तिसरी बाजूसाठी कर्ण काढणं गरजेचं आहे, तेव्हा परिमिती मिळेल आपल्याला. मग काय करता येईल पहा, लक्ष द्या. याच्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू. पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणते माहितीये तुम्हाला, तर कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय वर्ग. हे लक्षात. मग मला सांगा, कर्ण दिलेलाच नाहीये, त्या ठिकाणी x घेतो आहे बरोबर. पहिली बाजू कुठली, तर 12 घेतो आहे, आणि दुसरी बाजू कुठली, तर 5 घेतो आहे. याचाही वर्ग करतोय आणि याचाही वर्ग. ठीक आहे. मग x चा वर्ग बरोबर 12 चा वर्ग किती, 144, आणि हा 5 चा वर्ग किती, तर 25. ओके, चला काय करता येईल, यांची बेरीज करून घेऊ. x चा वर्ग बरोबर किती, 5 आणि 4 हे झाले 9, हा 2 आणि 4 हे झाले 6, आणि हा 1 असाच 169. हा कशाचा वर्ग आहे, म्हणजे याचं वर्गमूळ किती, तर याचं वर्गमूळ 13. मग मला सांग हे काय आहे, तर हा आहे, ही आहे आपल्या कर्ण. काय, कर्ण किती, 13. मग मला सांगा परिमिती इझिली मिळून जात तुम्हाला. पहा इथेच लिहितोय, परिमिती बरोबर काय, तर परिमिती बरोबर a अधिक b अधिक c, म्हणजेच काय, 12 अधिक 5 अधिक 13. बस झालाय. पहा परिमिती बरोबर 12 अधिक 5 अधिक 13. हे लक्षात. यांची बेरीज म्हणजे आपली परिमिती. मग मला सांगा किती असायला पाहिजे, 12 आणि 13 25, 25 आणि 5 30. हे लक्षात. म्हणजे हे काय, तर 30 सेमी हे झालं आपलं उत्तर. काय झालं, 30 सेमी उत्तर. काय, परिमिती. त्यांनी काय विचारलं का आपल्याला, सरळ सरळ 30 चौरस सेमी काय आहे, क्षेत्रफळ आहे, व उंची 12 सेमी आहे, तर परिमिती किती. मग परिमिती काय काढून घेतली आपण, 30. हे लक्षात. परत एकदा सांगतो काय केलं आहे, क्षेत्रफळावरून एक बाजू त्याने दिली होती, उंची आपण याच्यावरून पाया काढून घेतला. पाया मी या ठिकाणी लिहिला. काटकोन करणाऱ्या 2 बाजू मिळाल्या, परंतु आपल्याला कर्ण मिळाला नाही. मग कर्ण काढण्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत यूज केला. या ठिकाणी पायथागोरसच्या सिद्धांतावरून आपण कर्ण काढला, त्याच्यानंतर मग परिमिती मिळाली, कारण कर्ण म्हणजे हा पूर्ण एक बाजू मिळाली. मग 12, 5 आणि 13 यांची जर बेरीज केली तर हे काय मिळते तुम्हाला, परिमिती. हे लक्षात. व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 5, प्रश्न क्रमांक हा दुसरा. काय म्हटलाय पहा, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 600 चौरस सेमी आहे व उंची 40 सेमी आहे, तर परिमिती किती. काय काढायचे आपल्याला, परत परिमिती काढायची आहे. क्षेत्रफळ 600 सेमी दिले आहे, उंची 40 सेमी. ही जी उंची आहे ही किती दिली आपल्याला, 40 सेमी दिली आहे. ठीक आहे. नाही आपल्याला पाया दिला आणि नाही आपल्याला कर्ण दिला. ठीक आहे, काहीच नाहीये. मग काय करता येईल, क्षेत्रफळ तर दिलं आहे, मग क्षेत्रफळाचं सूत्र काय, तर क्षेत्रफळ बरोबर काय, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या काय, बाजूंचा गुणाकार. ठीक आहे. मग मला एक सांगा, या ठिकाणी क्षेत्रफळ दिलं आपल्याला किती, 600. हे लिहून घेतोय मी 600. ठीक आहे, बरोबर. या ठिकाणी लिहितो 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार, म्हणजे या 2 बाजू, याच्यापैकी एक दिली आहे 40, दुसरी आपण काढून घेऊ. आता एक दिली आहे तर किती आहे ती 40, आणि दुसरीच्या ठिकाणी ठेवू आपण x. बस झालाय. या ठिकाणी मांडणी करून घेतो x ची. हा 600 असाच, इकडे काय जाईल, तर हा 2 छेदामधला अंशामध्ये जाईल, आणि छेदामध्ये काय येईल, तर 40. हा लक्ष द्या. 0 0 कटला, बे एक बे, बे 2 4, आणि बे एक बे, बे त्रिक 6, म्हणजे किती राहिलं, 30. 30 हे काय आहे, तर 30 बरोबर x. हे 30 काय आहे, तर 30 हा पाया आहे. हे लक्षात. म्हणजेच काटकोन करणाऱ्या ज्या 2 बाजू आहेत त्याच्यातली एक बाजू आहे. हे लक्षात. मग आपल्याला नेमकं काढून काय घ्यायचं आहे, तर आपल्याला काढायचं आहे कर्ण, कारण आपल्याला परिमिती पाहिजे ना. मग कर्ण कसा काढायचा, तर कर्ण काढण्यासाठी हा काटकोन त्रिकोण म्हणजेच काय, तर पायथागोरसचा सिद्धांत या ठिकाणी लागेल. मग पायथागोरस सिद्धांत काय म्हणतोय, तर कर्णाचा काय वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक काय, तर दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे लक्षात. मग कर्ण किती, कर्ण आहेच नाही म्हणून x ठेवू. पहिली बाजू दिली आहे 40, हे लिहून घेऊ आपण 40 चा वर्ग, अधिक दुसरी बाजू दिली आहे 30, हा लिहून घेऊ 30 चा वर्ग. ठीक आहे. x चा वर्ग बरोबर 40, 4 चोक 16, 4 चा वर्ग 16, आणि एका शून्याचे 2 शून्य, हा याचा वर्ग झाला. त्यानंतर 3 त्रिक 3 चा वर्ग 9, आणि एका शून्याचे 2 शून्य, हा 30 चा वर्ग झाला. ठीक आहे. यांची बेरीज करून घेतो. पहा x चा वर्ग बरोबर किती, तर हा 0 0 0 0 या ठिकाणी देऊन देऊ, 2 2 0. ठीक आहे. 9 आणि 6 1505, राहिला किती, 1 1 आणि 1 2. हे लक्षात. 2500 हा कशाचा वर्ग आहे, पहा 1600 900 एकूण किती, 2500. कशाचा वर्ग असायला पाहिजे असं वाटते, तर हा 2500 कशाचा वर्ग आहे, तर हा 2550 चा वर्ग येतो. तर पहा x बरोबर किती, 50. हे लक्षात. पहा सोडून पाहायचं
काय 50 गुणिला 50, लक्ष द्या 0 0 हे 2 दिल्या, 5 5 किती तर 25, येईल लक्षात 2500. कशाचा वर्ग आहे तो? 2500 कशाचा वर्ग आहे तर 50चा वर्ग आहे. मग मला सांगा हे काय काढलं आपण आता, तर हे काढलंय आपण कर्ण. हा कर्ण किती मिळतो तुम्हाला 50. मग झाला परिमिती काढू. मग आता म्हटलं काय परिमिती काढायची होती ना आपल्याला. ही परिमिती काय 40 50 किती झाले 90 90 आणि 3 30 120 120 हे परिमिती सोडून घेऊ. पहा परिमिती बरोबर काय तिन्ही बाजूंची बेरीज. पहिली बाजू लिहितो मी 40, दुसरी बाजू होती ती खालची 30 आणि तिसरी बाजू आता जे काढली आपण 50. मग मला सांगा हे किती झाले एकूण, हे झाले 120 सेमी. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे परिमिती हे किती आहे तर 120 सेमी आहे. परत एकदा व्यवस्थित बघून या. क्षेत्रफळ दिलं होतं त्याच्यावरून आपण काय काढून घेतली तर उंची नाही, उंची त्यांनी दिली होती आपण पाया काढून घेतला आहे. मग पाया किती आहे 30. त्याच्यानंतर आपण पायथागोरसचा सिद्धांत यूज केला. पायथागोरसच्या सिद्धांतावरून काय काढून घेतलं आपण 50 हे काय कर्ण आहे. मग कर्णावरून म्हणजेच काय कर्ण मिळाल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजू मिळाल्या, तिन्ही बाजू मिळाल्यामुळे आपण परिमिती काढू शकलो. ठीक आहे. तर या गणिताचं उत्तर काय 120 सेमी. ठीक आहे. चला तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबून जाऊ. अवश्य भेटू पुढल्या लेक्चरमध्ये. आपल्या सर्वांचे धन्यवाद.